हॅलो एव्हरीवन, मी हर्षदा आपल्या या दख्खन प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं स्वागत करत आहे। पहा, आपण पहिला लेक्चर घेतलेला आहे करंट अफेअर्सवरती, हा आपला दुसरा लेक्चर आहे। यामध्ये बऱ्याच घडामोडी आपण पाहिल्या आहेत। मग पाहूया एक एक घडामोडी काय आहे ते। बघा, फर्स्ट आहे भारतातील पहिले सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP मॉडेलचे विमानतळ कोणते आहे? पहा, ते आहे कोचीन, केरळ। यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील दीर्घकालीन व्यवस्थेनुसार ते बांधण्यात आलेलं आहे। बघा, सरकारी प्रकल्प व सेवांना खाजगी भांडवल पुरवठा करणे, त्याचबरोबर PPP म्हणजेच की खाजगी आणि सरकारी जी भागीदारी असते त्या दरम्यान त्यांनी काय केलंय, कराराच्या कालावधीत नफ्यासाठी करदात्याकडून महसूल काढणे। बघा, आपण जेव्हा रस्ते जे असतात ते समजा PPP मॉडेलनुसार जर बनवले असतील तर आपण त्याचा लाभ घेत असतो, बरोबर। मग आपण काय करतो, तिथं टोल भरतो, त्यानुसार आपल्याला काय मग ती सेवा ते पुरवतात, बरोबर। मग ते महसूल काढणे असेल, त्यानंतर PPP पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सुद्धा वापरता येते। त्याचबरोबर मग त्यामध्ये उदाहरण दिले, शाळा, रुग्णालय असतील, वाहतूक सुविधा असेल, पाणी असेल, सांडपाणी व्यवस्था बांधण्यासाठी असेल, त्याचबरोबर सुसज्ज करण्यासाठी, चालण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा असा त्याचा उद्देश असतो। पहा नेक्स्ट, यशस्वी प्रक्षेपण झालेल्या इस्रो आणि नासाच्या पहिल्या संयुक्त उपग्रह, बघा हे महत्त्वाचं आहे, पहिल्या संयुक्त उपग्रहाचे नाव काय आहे? इस्रो आणि नासा यांनी संयुक्त पहिला उपग्रह तयार केला आहे आणि तो प्रक्षेपित केला आहे। त्याचं नाव आहे निसार, ज्याचा लॉंग फॉर्म म्हणता येईल नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार असं त्याचं लॉंग फॉर्म आहे। बघा, इस्रोचं रॉकेट कोणतं आहे? GSLV F-16 हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि प्रक्षेपणाची तारीख आहे 30 जुलै 2025 या दिवशी प्रक्षेपित केलं होतं। बघा नेक्स्ट, त्याचे निष्कर्ष आपल्याला सांगतील, पृथ्वीच्या पृष्ठभागाची अचूक माहिती गोळा करणारा पहिला द्विरडार या प्रणालीवर आधारित आहे। त्याचबरोबर निसार हा केवळ वैज्ञानिक प्रगतीचा टप्पा नसून तो जागतिक सहकार्याची शक्तीही दाखवतो, कारण दोन ज्या अंतराळ संस्था किंवा दोन देश इथे एकत्र येतात। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण असेल, शेती संशोधन यामध्ये त्यानुसार ते उपयोगी आपल्याला ठरणार आहे। हे महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण आणि शेती संशोधन। त्यानंतर विज्ञानाला काय असतात, सीमारेषा नसतात, त्याची खरी ताकद जी काय आहे सरकार्य आणि सामूहिक उद्दिष्टांमध्ये असते। नेक्स्ट पाहूया, भारतीय नौदलाला, बघा नौदलाला मिळालेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज गाडेड युद्ध नौकेचे नाव काय आहे? बघा, नौदलाला एक जी क्षेपणास्त्र, आधुनिक क्षेपणास्त्र आहे आणि त्याच्यानी सज्ज गाडेड असलेली युद्ध नौका मिळाली आहे। मग तिचं नाव काय आहे? तिचं नाव आहे हिमगिरी। बघा, हिमगिरी जी निलगिरी वर्गातील नौका आहे, तिसरी स्टेल्थ युद्ध नौका आहे। बघा, यामध्ये पाहूया, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम गार्डन रेड शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स, ज्यालाच आपण म्हणतो GRSE, यांनी बांधलेले काय 801 जहाज आहे। ठीक आहे, 801 जहाज लक्षात ठेवा। युद्धनौका नौदलाच्या प्रोजेक्ट 17 अंतर्गत GRSE ने बांधलेल्या तीन युद्धनौकांपैकी एक आहे। ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, ती हिमगिरी जी आहे ती निलगिरी वर्गातील तिसरी स्टेल्थ युद्धनौका आहे। त्यामुळे निलगिरी वर्गातील हे पण लक्षात ठेवा, हे परीक्षेला येऊ शकतं। नेक्स्ट पाहूया, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? तर 149 मीटर लांब आणि 670 टन वजन आहे त्याचं। त्यानंतर कमाल वेग किती आहे? 30 नॉटिकल मैल असा आहे। ब्रह्म सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रे जी जहाजांविरोधी आणि जमिनीवर आधारित दोन्ही आहेत। त्यानंतर बराक 8 विमान विरोधी देखील क्षेपणास्त्र आहेत। बघा, प्रगत AESA रडार प्रणाली तिथं देण्यात आलेली आहे। सर्व 7 फ्रिगेट्समध्ये 75% उपकरणे ही काय आहे? स्वदेशी कंपन्यांची तिथं बनवली गेलेली आहे। हिमगिरी लक्षात ठेवा। त्यानंतर झारखंड राज्याच्या पर्यटनाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते आहेत MS धोनी, जे की क्रिकेटर आहे, आपण त्यांच्याविषयी बरेच जाणून आहेत। द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार MS धोनी अजून कोणकोणत्या कंपनीचे असतील किंवा संस्थेचे ब्रँड अँबॅसिडर आहेत? तर स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, त्यानंतर D2C डायरेक्ट टू कंझ्युमर,
तर विमा प्लॅटफॉर्मचा ॲकोचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ही त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे 3 याचे ब्रँड अँबॅसेडर तुम्ही MS धोनी हे लक्षात ठेवा, जे की SBI ॲकोचा ब्रँड अँबॅसेडर आणि SBI. ठीक आहे, हे 3 आहेत. आणि झारखंड राज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट पाहूया, ऑगस्ट 2025 पासून भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून किंवा उपसेनापती म्हणून कुणाची निवड झालेली आहे? लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांचं नाव लक्षात ठेवा. जे 31 जुलै 2025 पासून त्यांची काय लष्कराचे उपप्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर 48वे उपलष्कर प्रमुख म्हणूनही त्यांची निवड झालेली आहे. बघा, देशासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक तसेच बार 2 सेना पदक हे 2 पदक त्यांना सन्मान त्यांचा केला आहे देऊन त्यांचा. त्यानंतर ते NS सुब्रमण्यमची जागा घेतली. त्याच्या आधी जे उपसेनापती होते लष्कराचे ते कोण होते? NS सुब्रमण्यम यांचं नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूया. बघा, जागतिक बँकेनुसार 2025 मध्ये भारताचा गिनी निर्देशांक किती आहे किंवा किती सांगितलेला आहे वर्ल्ड बँकेने? तर तो आहे 25.5. लक्षात ठेवा. बघा, जागतिक स्तरावर सर्वात समान समाजामध्ये स्थान भारत मिळवतोय. उत्पन्न किंवा उपभोगाचे वितरण मोजतो. आपल्याला माहिती गिनी निर्देशांक काय आहे ते 0 ते 100 पर्यंतचे जी मोजणी आहे ती गिनी गुणांकात होत असते. ज्यामध्ये 0 जर असेल तर गिनी गुणांक काय समजला जातो? समान समजला जातो. त्यानंतर जर 0 पासून 100 पर्यंत जर वाढत जात असेल तर तो असमानता दर्शवतो. कशामध्ये? उत्पन्न किंवा उपभोगामध्ये दाखवतो. बघा, सकारात्मक क्रमवारी असून द हिंदूच्या वृत्तानुसार मात्र काय सांगितलंय? द हिंदूच्या वृत्तामध्ये भारतातील जीवनाच्या विविध पैलूंमध्ये कोणकोणते पैलू जे आहेत? संपत्ती, लिंग, आरोग्यसेवा आणि शिक्षण असेल. यामध्ये काय असमानता कायम आहे मित्रांनो. त्यामुळं हे पैलू लक्षात ठेवा ज्यामध्ये गिनी गुणांक असमान आहे. नेक्स्ट पहा, बिहार निवडणूक आयोगाचे आयकॉन फेस म्हणून 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ती आहे अभिनेत्री नीतू चंद्रा. तिचं आपण चांगलंच ओळखतो की बिहार निवडणूक आयोगाचे काय फेस आयकॉन म्हणून 2025 मध्ये निवड झालेली आहे. बघा, भारतीय वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते आहे खलीद जमील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, 13 वर्षानंतर तब्बल 13 वर्षानंतरनं भारतीय फुटबॉल संघाला भारतीय प्रशिक्षक मिळालेले आहेत. बघा, यामध्ये काय सांगायला, याच्या आधी सगळे काय होते? विदेशी प्रशिक्षक म्हणून लाभलेले होते. तर आता 13 वर्षानंतर मात्र खलीद जमील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, जे की भारतीय वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, AIFF मध्ये लॉंग फॉर्म काय? ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. यांनी खलीद जमील यांना भारतीय पुरुष राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवडलेले आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे IMP आहे मित्रांनो. याआधी प्रशिक्षक मनालो मार्केज जे स्पेनचे होते ते फुटबॉलपटू आपल्याला प्रशिक्षक म्हणून लाभलेले होते. ह्याचंही नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय पुरुष संघाचे कॅप्टन हे तुम्ही लक्षात ठेवा सुनील छेत्री आहेत. कॅप्टन सुद्धा विचारू शकतात भारतीय राष्ट्रीय पुरुष संघाचे. AIFF भारतात फुटबॉल खेळासाठी प्रशासकीय संस्था म्हणून ही काम करत असते, जिची स्थापना जी आहे 23 जून 1967 साली झालेली आहे. स्थापना लक्षात ठेवा. आणि फिफाचं सदस्यत्व मिळालेलं आहे AIFF ला. मुख्यालय कुठे आहे AIFFचं? दिल्ली. आणि अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. त्यामुळं त्यांचं नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 9 ऑगस्ट 2025 पासून भारतीय आयातीवर 25% जकात कुणी जाहीर केली असेल तर ते आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. बघा, काय सांगितलेलं आहे की 25% जकात आकारणार आहे. त्यामध्ये दंड पण इन्क्लूड आहे. याचं कारण काय आहे? जर जेव्हा आपण रशियाकडून तेल आयात करत असतो, खरेदी करत असतो, तर रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे याचा परिणाम आपल्या भारताच्या आयातीवर झालेला आहे. म्हणजे आयाती आपण जे भारतातून आयात करतो अमेरिकेला, तर त्यामध्ये कपडे असतील, बाकीच्या अभियांत्रिकी वस्तू असतील, फोन, आयफोन्स असतील किंवा मोबाईल फोन, मग या वस्तूंवर मात्र 25% जर जकात लावली गेली तर ती वस्तू काय होते? अमेरिकेमध्ये महाग होणार. म्हणून तिथले लोक त्या वस्तूंची खरेदी कमी करणार किंवा घेणार नाही. मग अशावेळी आपली आयात काय पूर्णपणे कमी होऊन जाईल. तुलनेने इतर देशांची जी आयात केलेल्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची तिथं विक्री मोठ्या प्रमाणात वाढली जाईल. ठीक आहे. तर नेक्स्ट पाहूया.
नुकत्याच रशियामध्ये बघा, कुठे रशियामध्ये 8.8 तीव्रता असलेला भूकंप आणि त्यानंतर आलेली त्सुनामी हे पृथ्वीचे कोणते दोन भूपट म्हणजे काय, दोन प्लेट घर्षणाचे परिणाम ठरलेले आहे बघा. पॅसिफिक प्लेट आणि ओकोत्सक प्लेट ह्या दोन प्लेट ज्या आहेत, तर त्या प्लेटचं जे घर्षण झालेलं आहे त्या घर्षणामुळं कुठं आलेला आहे भूकंप, हा जो रशियाचा निमुळता भाग आहे ज्याला आपण कामचटाका द्वीपकल्प असंही म्हणतो, इथं भूकंप मोठ्या प्रमाणात होत असतात. आता हा भाग जो आहे तो पॅसिफिक रिंग फायरचा भाग आहे, जिथं वारंवार सातत्याने भूकंप होत असतात आणि इथं भूकंप झाल्यामुळं हा जो जपानचा उत्तरेकडील भाग आहे, पूर्वेकडे रशियाच्या भूकंप झाल्यामुळं सुनामी कुठे आलेली आहे, उत्तरेकडील कुणाच्या, जपानच्या उत्तरेकडील भागात सुनामी आलेली आहे, ज्याच्यामुळं बरंच जपानचं नुकसान झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, त्यामुळं पॅसिफिक आणि ओकोत्सक प्लेट ह्या दोन प्लेटमुळं किंवा दोन भूपटामुळं घर्षणामुळं काय झालेलं आहे, रशियामध्ये 8.8 तीव्रता असलेला भूकंप आणि जपानमध्ये सुनामी आलेली आहे. नेक्स्ट पाहूया. उंची वाढवण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले आलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे किंवा कोणत्या राज्यात आहे, तर कृष्णा नदीवर आहे आणि कृष्णा नदी कर्नाटकात वाहत पुढे जाते, महाराष्ट्रातून कर्नाटकात जाते. मग आता इथं होतंय काय बघा, आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे काय झालंय, या उंचीच्या वाढीमुळे सांगली आणि कोल्हापूरसह कृष्णाकाठ उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि यामुळं या महापूरला आपण दरवर्षी पाहतो. मग आता जर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर कृष्णेला पाणी वाढतं, मग पाणी वाढलं की साहजिकच आहे पुढे आलमट्टा धरणाची जर उंची वाढवली तर काय होईल, कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साधेल, महापूर येण्याची दाट संभावना आहे. ठीक आहे, त्यामुळं हा प्रश्न लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूया. रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी कोणत्या महिलेची निवड झालेली आहे, तर ती महिला आहे सोनाली मिश्रा. बघा त्याविषयी माहिती पाहूया. रेल्वे सुरक्षा दलाच्या 143 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच एका महिलेची निवड झालेली आहे. त्याच्याविषयी सांगते. 1993च्या बॅचची वरिष्ठ IPS अधिकारी सोनाली मिश्रा यांनी पोलीस प्रशिक्षण संस्थेचे ADG आणि भोपाळ मध्य प्रदेश पोलीस अकादमीचे संचालक म्हणून अतिरिक्त जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. CBI, BSF यासारख्या केंद्रीय संस्थांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विशिष्ट सेवेसाठी आणि गुणवंत सेवेसाठी त्यांना राष्ट्रीय पोलीस पदक देखील मिळालेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा की पहिली महिला पोलीस कुठे, रेल्वे सुरक्षा दलामध्ये. नेक्स्ट, रस्ते सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे, ते आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशमधील 18 शहरांमधील रस्त्यांवर ही सुविधा देण्यात आलेली आहे. रस्ते अपघात थांबवण्यासाठी AIद्वारे पायलट प्रोजेक्ट राबवला जात आहे. AI बेस्ड स्मार्ट कॅमेरे, सेन्सर, अल्गोरिदम तिथं लावले जाणार आहेत. बघा, त्याच्यामुळं जे रस्ते अपघात होतात ते टाळले जातील किंवा कमी प्रमाणात होतील किंवा पूर्णतः कमीच होऊन जातील. नेक्स्ट पाहूया. 2025ची 17वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती, बघा रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये ही ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती, जिचं बोधवाक्य आहे सर्वसमावेशक आणि शाश्वत जागतिक दक्षिण. सुरुवात कुठं झाली आहे ब्रिक्सची, 2006 मध्ये. कधी झाली आहे, 2006 मध्ये. 5 प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा हा समूह आहे असं आपल्याला सांगता येईल. मग कोणकोणते 5 अर्थव्यवस्था आहेत, बघा ब्राझील आहे, भारत, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे 2011 मध्ये तिथं झालेला आहे. आपण पाहू शकता इथं की ब्रिक्स शिखर परिषद 2006 मध्ये स्थापना झालेली होती, तर 2025 मध्ये 17वी ब्रिक्स परिषद रिओ दी जानेरो ब्राझील येथे झालेली होती. कोणत्या राज्याने 7 ऑगस्ट हा दिन डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा जन्मदिन शाश्वत शेती दिन किंवा शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केलेले होते, बघा शाश्वत शेती दिन महाराष्ट्र. या पूर्वीच्या आपण करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की MS स्वामीनाथनची डिटेल जी विस्तृत माहिती आहे ती आपण त्याच्यामध्ये पाहिली आहे, ज्यामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते, त्यानंतर अर्थशास्त्रज्ञ असतील, हे बरेच त्यांना आपण या नावाने ओळखतो. त्यामुळे त्यांना आपण महाराष्ट्र, यांचा संबंध महाराष्ट्राशी प्रामुख्याने नाही आहे, पण तरीही त्यांचा जन्म जो आहे तो तमिळनाडूमध्ये झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्र जे आहे त्यांनी सांगितलं की 7 ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन म्हणूनही साजरा केला जाणार आहे. नेक्स्ट पाहूया.
कृषी विभागाने कृत्रिम बुद्धीवर AI आधारित एका नवीन मोबाईल ॲपचे अनावरण केले आहे. त्याचं नाव काय आहे बघा, त्याचं नाव आहे महाविस्तार AI मोबाईल ॲप असं त्याचं नाव आहे. महाविस्तार ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर जे आहेत ते काय चॅटबॉटद्वारे एका सेकंदात देते. बघा मग आता कोणकोणते प्रश्न पडत असतील, मग त्यामध्ये आहे पीक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज असेल, मृदेचं जे हे असेल आरोग्य असेल किंवा लागवड पद्धत असेल, ठीक आहे, खत असेल, खतांचं कशा प्रकारे वापर आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना प्रश्नाची उत्तरं दिली जातील. नेक्स्ट पाहूया, यामध्येच डिजिटल शेती शाळा एक प्रकार आहे. मग तो काय आहे, दर आठवड्याला शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे म्हणणे ऐकण्याची व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणारा डिजिटल शेती शाळा हा काय आहे उपक्रम आहे आणि तो पाणी फाउंडेशन याद्वारे राबवला जाणार आहे. बघा यामध्ये पण सांगते की इथं तुम्ही पाहू शकता की डिजिटल शेती शाळेसारखं जे हे आहे तर ते तिथं उपक्रम राबवला जाणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आपण आताच पाहिले तर ते प्रश्न तिथं घेतले जातील आणि तज्ज्ञ त्यांना त्याची उत्तरं सांगणार आहेत, जे की डिजिटल असणार आहे सगळं. नेक्स्ट पाहूया साथी पोर्टल. साथी पोर्टल काय आहे त्याचा लॉंग फॉर्म पहा, सीड ट्रेसॅबिलिटी ऑथेंटिकेशन हॉलिस्टिक इन्व्हेस्टरी असं त्याचं इन्व्हेस्टरी सांगते. ही एक काय आहे केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली आहे. बघा राष्ट्रीय माहिती केंद्र NIC ने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्याच्या सहकार्याने उत्तम बीज समृद्ध किसान आता हे काय आहे या संकल्पनेवर हे पोर्टल विकसित केलं जाणार आहे. आता उत्तम बीज म्हणजे काय, म्हणजे बीज उत्पादन असेल, त्याचं प्रमाणीकरण असेल किंवा त्याचा बीज परवाना असेल, मग ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची नोंदणी केंद्रीकृत झालेली आहे तर त्यांनाच ते बीज पुरवलं जाणार आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे साथी पोर्टल. तर या साथी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना त्या ह्याची सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. नेक्स्ट पाहूया, 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ते आहेत डॉक्टर नितीन करीर. ठीक आहे, हे पहिला कोण होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते. बघा महाराष्ट्र राज्याचे 47व्या मुख्य सचिवपदी त्यांनी त्यांचं पद भूषवलेलं आहे. बघा 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष याआधी कोण होते तर मुकेश खुल्लर, ज्यांची एप्रिल 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती, परंतु 3 महिन्यामध्ये त्यांचं आकस्मिक निधन झालं म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा पहिला राज्य वित्त आयोग 1994 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता, तुम्ही अभ्यासलेला आहे. राज्य व केंद्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून असेल महत्त्वपूर्ण भूमिका कोण राज्य वित्त आयोग बजावतो. भारतातील एक काय आहे संविधानिक संस्था आहे आणि कलम कोणता आहे तर 243(1) अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. राज्यांच्या राज्यपालाकडून 5 वर्षांनी ही संस्था काय केली जाते स्थापन केली जाते, दर 5 वर्षांनी. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट कोणत्या राज्यात आहे. बघा ही बरीच चर्चेत असलेली बातमी आहे, जे आहे वनतारा जे फॉरेस्ट आहे ते कुठं आहे गुजरात या राज्यामध्ये जामनगर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा याच्याविषयी माहिती पाहूया. पेटा इंडिया बघा जी तक्रार केलेली होती ज्यांनी तर ते आहे पेटा, ज्याचं लॉंग फॉर्म आहे पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स इंडिया. बघा ही जागतिक संस्था आहे परंतु इंडियामध्ये देखील स्थापना झालेली आहे. बघा स्थापना कधी झाली आहे जानेवारी 2000 मध्ये इंडियामध्ये त्याची स्थापना झालेली आहे पेटाची. मुख्यालय आहे मुंबईमध्ये. उद्दिष्ट काय आहे आणि मोहीम ती आहे पेटा इंडिया प्राण्यांशी होणाऱ्या क्रूरतेचा निषेध करते, ते विविध मोहिमांद्वारे करते. ठीक आहे, प्राण्यांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कासाठी ते काम करत असतात. पेटा इंडिया ही कंपनी अधिनियम 1956च्या कलम 25 अंतर्गत नोंदणीकृत धर्मादाय संस्था आहे आणि या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत, नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळं याविषयी जरा माहिती लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया, नाव काय वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट. आता पेटाविषयी माहिती घेतली, वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट विषयी माहिती घेऊया. सुरुवात कधी झाली आहे 26 फेब्रुवारी 2024 रोजी आणि ठिकाण आहे जामनगर गुजरात. स्थापना कुणी केली रिलायन्स इंडस्ट्री यांनी. त्यानंतर क्षेत्रफळ आहे 3000 एकरपेक्षा जास्त तिथं जागा आहे. 2000हून अधिक प्रजाती 1.5 लाखाहून अधिक प्राण्यांचे तिथं संवर्धन केलं जातं, पाहू शकता तुम्ही.
हे बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र म्हणूनही ओळखलं जातं. बघा, जिच्या विषयी चर्चा चालू आहे ती आहे हत्ती माधुरी महादेवी, असं तिचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. ठिकाण कुठं? नांदणी, शिरोळ, कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये नांदणी गावामध्ये ती मुक्कामाला होती किंवा जैन मठामध्ये तिचं वास्तव्य होतं. हत्तीचा उपयोग काय करून केला जातो? धार्मिक मिरवणुका, सामाजिक उपक्रमासाठी तिचा वापर केला जायचा. पेटाने दावा केला आहे की माधुरी हत्ती जी आहे ती साखळदंडाने बांधून ठेवली जात होती, ज्यामुळे तिला त्रास होत होता. 27 डिसेंबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाने तिला वनतारा येथे नेण्याचे आदेश दिलेले होते. त्यानंतर 16 जुलै 2025 मध्ये उच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला. पण 28 जुलै 2025 मध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय? माधुरी हत्तींना गुजरातमधील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले. त्यामुळं नांदणी या गावामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात काय केलं गेलं? रिलायन्स किंवा जिओचं जे कार्ड आहे त्याच्यावरती बायकॉट किंवा बहिष्कार टाकण्यात आला आणि तिथं आंदोलन मोठ्या प्रमाणात अजून सुद्धा चालू आहे की ज्यामुळं माधुरी हत्ती असेल किंवा महादेवी तिला परत इथं आणलं जावं नांदणी या गावामध्ये. नेक्स्ट पाहूया, भारतातील कोणत्या ठिकाणी प्रथमच जून 2025 मध्ये पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ करण्यात आला? बघा, पाण्याखालील पहिलं जे संग्रहालय आहे, मग ते संग्रहालय सिंधुदुर्ग महाराष्ट्रामध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा नाव. ते कशामध्ये असणार आहे? बघा, INS गुलदार ही जी नौदलातून सेवानिवृत्त झालेली युद्ध नौका आहे, तर तिच्यामध्ये त्याचा संग्रहालय केलं गेलं आहे. बघा, ज्याचा उद्देश आहे सागरी संवर्धन आणि पर्यटनाला चालना देणे. ठीक आहे, पाहू शकता तुम्ही ही युद्ध नौका कशी इतकी मोठी आहे. नेक्स्ट बघा, 71वे जे राष्ट्रीय चित्रपट 2025 पुरस्कार डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, तर त्याची घोषणा झालेली आहे. मग ते आपण पाहूयात. एकंदरीत 1 ऑगस्ट 2025 रोजी विज्ञान भवनात हा कार्यक्रम पार पडला. बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट फीचर फिल्म कुणाला मिळाले आहे? 12 फेल, याचं नाव लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट चित्रपट 12 फेल. सर्वोत्कृष्ट लघुपट, बघा आता 12 फेल विषयी आपण तुम्ही पिक्चर पाहिलाच आहे, जे की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी निगडीत आहे. जे की UPSCचा जो विद्यार्थी आहे तो जसा जीवनाशी स्ट्रगल करतो, त्याचबरोबर तो परीक्षा देण्यासाठी धडपड करत असतो आणि शेवटी त्याचा खूप प्रयत्न केल्यानंतर निकाल येतोच. म्हणजे तिथं जी त्याचं स्ट्रगल दाखवलेलं आहे ते आपल्या या MPSC करणाऱ्या मुलांचे जे स्ट्रगल आहे ते अशीच मिळते जुळते आहे, ते त्याचप्रमाणे स्ट्रगल करत असतात. म्हणूनच याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळालेला आहे. बघा, सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणजेच बेस्ट नॉन फीचर फिल्म फ्लोरिंग मॅनला मिळालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. डॉक्युमेंटरी बेस्ट नॉन फीचर फिल्म आहे. लघुपट म्हणजे काय? जो की 19 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये असतो, त्यामुळे त्याला लघुपट असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टर. आता हा विभागून दिलेला आहे. कोणते 2 अभिनेते आहेत? शाहरुख खानला जवान या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे, तर विक्रांत मेसी यांना 12 फेलच्या फिल्मसाठी देण्यात आलेला आहे. बघा, सर्वोत्कृष्ट माहितीपट बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म कुणाला मिळाला आहे? गॉड व्हल्चर अँड ह्युमन या माहितीपटाला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून बेस्ट ॲक्ट्रेस राणी मुखर्जी हिला मिळालेला आहे, तर तिचं पिक्चर तिच्या कोणत्या पिक्चरला मिळालेला आहे? मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाला मिळालेला आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि ती व्यक्ती, ह्या व्यक्तिरेखा तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूया, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता. जे की जे सहाय्यक अभिनेते असतात, मग ते त्यामध्ये MS भास्कर आणि विजय राघवन यांना विभागून देण्यात आलेला आहे. बघा, त्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री उर्वशी आणि जानकी बोदीवाला या दोघींना विभागून देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट. बघा, हिंदी चित्रपट जसं मराठी, हिंदी आणि इंग्लिश असेल, हे तुम्ही चित्रपट लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट बघा, हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कथल या चित्रपटाला देण्यात आलेला आहे पुरस्कार. नेक्स्ट पाहूया, सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा. हिंदीला जसं कथल मिळालं तसं मराठी सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून श्यामची आई या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲक्शन सिनेमा. बघा, ॲक्शन सिनेमामध्ये काय काय येतं? ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट आणि गेमिंग कॉमिक यांचा तिथं समावेश होतो, म्हणून त्याला AVGC असंही म्हणतात. ज्याच्यामध्ये उल्लेख करता येईल सर्वोत्कृष्ट म्हणून हनुमान या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. बघा, हनुमान हा तेलुगू चित्रपट आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हा लक्षात ठेवा, जो नॅशनल फिल्म अवॉर्डसाठी त्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे.
नेक्स्ट पाहूया, सर्वोत्कृष्ट मराठी बाल कलाकार, मग ती कोणकोणती आहेत? कबीर कंडरे, जिप्सी, त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव. ही बच्चे कंपनी किंवा बाल कलाकार आहेत असं म्हणता येईल. सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा, बघा लहान मुलांचा सिनेमा जो की प्रसिद्ध नाळ आला होता, त्यानंतर नाळ 2 असं 2 सिनेमे आलेले आहेत. त्यापैकी नाळ 2ला सर्वोत्कृष्ट चित्रपट लहान मुलांचा सिनेमा म्हणून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक म्हणून आशिष भेंडे यांच्या आत्म पॅम्पलेटला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक. त्यानंतर सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी, बघा जे डान्स असतो तर त्याचा कोरिओग्राफर म्हणून वैभवी मर्चंट. मग तिचा कोणता पिक्चर आहे? रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी या चित्रपटाला देण्यात आलेला आहे वैभवी मर्चंट बेस्ट कोरिओग्राफी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन म्हणजे म्युझिक डायरेक्टर कोणाला मिळाला आहे? हर्षवर्धन रामेश्वर, ज्यांचा ॲनिमल सिनेमा आहे. ॲनिमल सिनेमाला बेस्ट म्युझिक डायरेक्शनचा पुरस्कार मिळाला आहे. पुढे पाहूया, सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन जे की आहे ॲनिमल सिनेमालाच मिळालेलं आहे, ज्याचं म्युझिक छान आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून प्रसन्नता मोहपात्रा द केरला स्टोरी यांच्या पिक्चरला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल शिल्पा राव यांना मिळालेला आहे. बघा हे असे 71वे जे नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, ज्याची नावं असेल किंवा त्यांना कोणते पुरस्कार एक्झॅक्ट मिळालेले आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, तर अशा प्रकारे आपण बरीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे, तर ती तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला ज्या परीक्षा वेगवेगळ्या येणार आहेत तर त्या परीक्षांमध्ये नक्कीच या करंट अफेअर्सचा तुम्हाला उपयोग होईल. आता याच्या पुढील लेक्चर आपण 1-2 दिवसातच अरेंज करणार आहोत. तर ही जी सिरीज आहे ती तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहत राहा, ठीक आहे, कारण की टॉपचे जे करंट अफेअर्स आहेत हे आपण त्यामध्ये घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला नक्कीच या परीक्षांना लाभ होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.